कुरडईची भाजी ही रेसिपी आज आपण बघणार आहे। उन्हाळ्यामधला हा वाळवणाचा पदार्थ कुठल्याही सणावारांना किंवा एरवी आपण ह्या कुरडया तळून खातो। गहू भिजत घालून गव्हाचा चीक काढतात आणि त्याच्यापासून ह्या कुरडया केल्या जातात। या संपूर्ण अख्ख्या कुरडया आहेत। आपल्याकडे काही वेळा कुरडयांचा खाली भुगा चुरा उरलेला असतो, तो चुरा घेऊन ही भाजी केली तरी हरकत नाही, किंवा जर तुमच्याकडे तो भुगा नसेल कुरडयांचा तर या अख्ख्या कुरडया मोडून घ्यायच्या आहेत। आता ह्या कुरडया मी पाण्यामध्ये मोडून घेतल्या आहेत। हा कुरडयांचा तार साध्या पाण्यातच ह्या मी कुरडया अर्धा तास भिजत घातल्या आहेत, म्हणजे त्या मऊ होतात भाजीसाठी। आता ह्या कुरडया भिजत घालून मला अर्धा तास झालाय। कुरडया छान अगदी भिजलेल्या आहेत व्यवस्थित। आता आपण त्याची भाजी करायला घेऊया। कुरडईचा तार मऊ झालाय, असा तोडून बघायचा आहे। अशा प्रकारे या कुरडया छान मऊ भिजून झालेल्या आहेत। असा तार आपण मोडून बघायचा आहे। आता आपण त्या भाजीसाठी घेऊया। कुरडईची भाजी करण्यासाठी 2 कांदे कापून घेतले, जिरं, मोहरी, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हवा असेल तर लसूण, मीठ आणि तेल, आणि या भिजून घेतलेल्या कुरडया। भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया। मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण जर हवा असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, जिरं, कांदा भरपूर टाकायचा आहे। कांदा गुलाबीसर होईपर्यंत छान परतून घेऊया। कांदा छान गुलाबी रंगावरती परतून झालाय। आता आपण हळद टाकून घेऊया। आता आपण हळद तेलात जळते, त्यामुळे मी कांदा परतून झाल्यानंतर टाकले। आता ह्या कुरडया आपण पाण्यातून काढून घेतल्या। कुरडया टाकून घेऊया। मी हिरवी मिरची टाकली आहे, पण रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची मी टाकून घेते, म्हणजे भाजीला रंग छान येईल। कुरडया करताना आपण कुरडईमध्ये मीठ टाकतो, त्यामुळे मीठ हे थोडंसं कमी टाकायचं आहे। भाजीला काही नसलं किंवा पावसाळ्यामध्ये त्यावेळेला ही भाजी करायची। वरण भातासोबत, चपातीसोबत ही भाजी छान लागते। एरवी सुद्धा आपण जशी मॅगी करून खातो त्याप्रमाणे ही भाजी ताटलीत घेऊन खाल्ली तरी हरकत नाही, कारण कुरडया ह्या पौष्टिकच असतात, कारण त्या गव्हाच्या चिकापासून केलेल्या असतात। गहू हे पौष्टिकच। आता कोथिंबीर टाकून घेऊया। करायला सोपी, पटकन होणारी आणि चवीला अतिशय छान अशी ही भाजी तुम्ही पण करून बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या सोप्या सोप्या छान छान आणि नवीन रेसिपीज पाहायला मिळतील। गावाकडे तर ही भाजी अगदी सर्रास केली जाते। खरं तर ही गावाकडचीच भाजी आहे। या कुरडईच्या भाजीसाठी फक्त कांदा, मोहरी, जिरं, तेल, मीठ, हिरवी मिरची एवढ्याच साहित्यामध्ये, अगदी कमी साहित्यामध्ये ही टेस्टी भाजी केली जाते। तेव्हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली
रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कुरडईची भाजी.